तर आदित्य दिसले आपल्यासोबत आहेत, आंबोडे या गावामध्ये राहतात सातारा जिल्ह्यातील. तर आज आपण बघणार आहोत की त्यांनी हा जो गोठा बांधलेला आहे त्याचं नियोजन कसं केलेलं आहे, तर ते आपल्याला सगळी इथून माहिती सांगतील. तर ती तुम्हाला माहितीपूर्ण ठरेल हा व्हिडिओ. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, या गोठ्याची बांधणी तुम्ही कशा प्रकारे केलेली आहे, तुम्हाला यामध्ये तुमच्या कोणत्या चुका झालेल्या ज्या इतरांनी करू नयेत असं तुम्हाला वाटतंय? आपण गोठ्याची बांधणी करताना 30 बाय 40चं शेड घेतलेलं आहे. एक 13 फुटाचे कप्पे करण्यासाठी. आपले कप्पे करताना आपण 13 फुटाचे केलेले आहेत, 13 बाय 13चे. आणि आपल्याकडं जरा बजेटची कमतरता असल्यामुळे आपण खाली असा बेस केलेला आहे. पण ॲक्च्युअलमध्ये ह्या शेडची बांधणी करताना आपल्याला जे प्लॅटफॉर्म असतो वरती, डबलचं शेड जे म्हणतात ते करायचं होतं. पण बजेट नसल्यामुळे आपण असं साधं केलेलं आहे. पण जर काय एखादं कोण नवीन करत असेल तर त्याने असं खाली न करता डबलचं शेड कधीही केलेलं चांगलं आहे. कारण यामध्ये जर का तुम्ही असं आता पावसाळा वगैरे मध्ये खालून जर का कोबा व्यवस्थित असेल तर आता बघा त्यात आपण घाण तशीच ठेवलेली आहे. कारण की कोबा सुकत नाही, जे त्यांची विष्ठा आहे त्यातून कोबा वगैरे सुकत नाही. त्यासाठी डबलचं शेड पाहिजे, जेणेकरून वरतून जे काय होईल ते खाली पडलं जातं. अजून मला सांगा की गव्हाण कशी तयार केलेली आहे? गावान मी ह्या पायपा आणलेल्या, पायपा कट करून गावान केलेले आहे. पण जराशी तरी पण आपली चुकलेली आहे. यात बॅलरच्या गावाने तयार करून भेटतात, त्या गावाने वापरले तरी एक नंबर रिझल्ट आहे. शेडचं बांधकाम करताना किती अंतर आहे शेडमध्ये? लांबी रुंदी कशी आहे? शेडची लांबी 40 फूट आहे आणि रुंदी 30 फूट आहे. साधारणतः किती असली पाहिजे? ही जी लांबी रुंदी आपण घेतलेली ती एकदम व्यवस्थित आहे. कारण त्यामध्ये आपल्याला 13 फुटाचे कप्पे गावतात, म्हणजे माद्यांना वगैरे फिरण्यासाठी व्यवस्थित स्पेस गावतो. सोयी कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत गोठ्यामध्ये? गोठ्यामध्ये सोयी पाणी जिथल्या तिथे, अजून पाण्याचे भांडी प्रत्येक कप्प्यामध्ये लावलेले आहेत. प्रत्येक कप्प्याला गावानी वगैरे प्रत्येकाचं सेपरेट, प्रत्येकाचे दरवाजे सेपरेट. परत असं पिल्लांना वगैरे माद्या सेपरेट काढण्यासाठी एखादी मादी वेळेला झाली तर एखादा सेपरेट कप्पा असं व्यवस्था केलेला आहे. म्हणजे हा जो कप्पा आहे हा पिल्ला त्यासाठी केलेला आहे? तो जो कप्पा केलेला आहे आपण तो पिल्लू जे सेपरेट ठेवण्यासाठी, की बाबा मादी सेपरेट आणि त्याचे पिल्लू सेपरेट. ते पलीकडे जे केलेलं आहे त्यात आपण पिल्लू सोडतो, जेणेकरून सारखं मादीला तो चिटू नाही. सारखं पिल्ल्याने मादीची तब्येत खराब होते. एक फिक्स टायमिंग असतो, त्या टायमिंगमध्ये पिल्लाला माद्यांपाशी सोडलं जातं. हे किती अंतर ठेवण्यात आलेलं आहे यासाठी? तो एक कप्पा तेवढाच आहे, फक्त एक छोटासा कप्पा पिल्लांसाठी केलेला आहे तिथं. छोटासा कप्पा पिल्लांसाठी केलेला आहे त्यामध्ये. आणि याला काय म्हणतात? ती कॅल्शियमची विट आहे. ती पिल्लू मादी वेल्यानंतर पिल्लाला वगैरे चाटण्यासाठी ती फायद्याची आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकाल हा गोठ्याचं बांधकाम कसं केलेलं आहे, बांधणी कशी केलेली आहे. हा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला एकूण खर्च किती आला? माझे टोटल ह्या गोठ्यासाठी 3.5 लाख रुपये खर्च झालेला. मी जो बांधतानाच मी विचार करून बांधलेला की एक परत जर का भविष्यात यातून झालं तर ह्याचा डबल करायचं, त्यासाठी हाईट वगैरे जास्त घेतलेली. बांधताना मजबूत बांधलेला, शेड वगैरे व्यवस्थित बांधलेलं. त्यासाठी 3.5 लाख रुपये खर्च झाला माझा. त्यासाठी तुम्ही भांडवल वगैरे कुठून कसं गोळा केलेलं? भांडवल काय, जो माझा आत्याचा मुलगा आहे त्यानेच मला भांडवलाला पैसे दिलेले आणि जे माझ्यापाशी कामाचे वगैरे होते ते लावलेले. या गोठ्यामध्ये गोठा बांधताना तुम्ही वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी कशी सोय केलेली आहे? वातावरण मेंटेन करण्यासाठी मी चारी बाजूने ओपन केलेला आहे. फक्त मी कागद लावलेला आहे आणि तो कागद वरती करता येतो, ओपन करता येतो असा पोल्ट्री टाईपमध्ये. थंडीचा वगैरे कागद खालती असतो, बाकी इतर टायमिंगला कागद वरती घेतला जातो. इतर टायमिंगला वरती केला जातो. हो. त्यासोबतच कुट्टी मशीनचा पण वापर केला जातो.
कुट्टी मशीन गरजेची आहे सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हो, तशी आपली कुट्टी मशीन घेतानाही जरा आपल्याकडून चुकलेली आहे. ते आपण गुरांसाठी म्हणून घेतली आहे, गुरांसाठी जी आहे ती घेतलेली आहे. ती 2D कुट्टी मशीन येते, ती सगळ्यात बेस्ट आहे कुट्टी मशीन. त्यातून चारा एकदम व्यवस्थित बारीक केला जातो, कडव्याचा वगैरे आपला भुसा टाईप होतो, त्यामुळे चाऱ्याचं वेस्टेज होत नाही. यातून जरासा प्रॉब्लेम आहे त्यात. तुम्हाला गोटा बांधताना कोणत्या तुम्हाला ज्या अनुभव आलाय गोटा बांधणी झाल्यानंतर त्याबद्दल काय सांगाल? जे तरुण यामध्ये उतरणार असतील तर त्यांनी गोटा बांधणी कशा प्रकारे केली पाहिजे? जे नवीन तरुण उतरणार असतील त्यांनी पहिलं तर शेडचं नियोजन हे डबलचं केलं पाहिजे. कारण हे जे आहे आपण जे केलेलं त्यातून पिसा गोचेड वगैरे त्यात राहतात, ते सारखी फवारणी वगैरे करावी लागते. त्यासाठी करताना डबलचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि कुट्टी मशीन वगैरे व्यवस्थित 2D वगैरे जरा चौकशी करून घेतली पाहिजे. बाकी काय नाही अडचण आहे त्यात. गोटा बांधणी करण्यासाठी आपल्याला शासकीय योजना कोणत्या आहेत का? आहेत बऱ्याचशा, आपण काही एवढी चौकशी केलेली नाही पण आहेत. हां, चालेल. खूप खूप धन्यवाद तुमचे. आपण बघितलं मित्रांनो गोटा बांधणी कशी केलेली आहे. मेंढीपालन व्यवसायात गोटा बांधणी ही भरपूर महत्त्वाची असते आणि अतिशय सुंदररित्या तुम्ही बघू शकाल की हा गोटा बांधणी कशी केलेली आहे. आता आपल्या फार्ममध्ये किती एकूण मेंढ्या आहेत? 37 मेंढ्या आहेत आपल्या. तर हा 37 मेंढ्या आता या गोट्यामध्ये आहेत आणि अतिशय सुंदररित्या हा फार्म तयार केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी एवढी माहिती दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.